पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये ससून रुग्णालयाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे। वैद्यकीय विभागाने त्रिस्तरीय चौकशी समिती स्थापन केलेली आहे। जे रुग्णालयाच्या डीन डॉक्टर पल्लवी सापळेंच्या अध्यक्षतेखाली ही समिती आता चौकशी करणार आहे। डॉक्टर गजानन चव्हाण आणि डॉक्टर सुधीर चौधरी या चौकशी समितीमध्ये असणार आहेत। तर आपल्याला माहिती आहे, ससून रुग्णालयातल्या डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलले असा आरोप झालेला आहे। या दोन डॉक्टरांना आणि एका शिपायाला देखील पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यानंतर आता त्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे। जेजेच्या डीन डॉक्टर पल्लवी सापळेंच्या अध्यक्षतेत ही समिती काम करणार आहे। डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेत ही त्रिस्तरीय समिती असणार आहे, जी या संपूर्ण प्रकरणामध्ये डॉक्टरांनी नेमकी काय भूमिका बजावलेली आहे त्याची माहिती घेणार आहे। ससून रुग्णालयामधील या सगळ्या गैरकारभारावर ही समिती आता तपास देखील करेल, सगळी माहिती घेईल। डॉक्टर पल्लवी सापळे या जेजेच्या अधिष्ठाता आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे। दोन डॉक्टर आणि एका शिपायानं मिळून अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने जे आहेत ते बदलले होते आणि या प्रकरणी या तिघांनाही पोलिसांनी अटक केलेली आहे। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। कृष्णात, आपण बघतोय ही त्रिस्तरीय समिती जी आहे ती स्थापन झालेली आहे। ही समिती कधीपर्यंत रिपोर्ट देणार आहे आणि ही समिती कशा पद्धतीने काम करेल, काय या संदर्भातली माहिती? स्नेहिल, या प्रकरणामध्ये ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांसह तिघांना अटक देखील करण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरण जे गांभीर्यानं आता राज्य सरकारने घेतलेलं आहे, वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतलेलं आहे आणि परिणामी वैद्यकीय शिक्षण विभागाने तांत्रिक कारणांमुळे कृष्णाचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचायला अडथळे येत आहेत। पुन्हा एकदा आपण कृष्णाकडे जाऊया, त्याच्याकडून माहिती घेऊया। यावेळेस एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय की ससून रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी जो गैरकारभार केला होता, अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने जे बदलले होते, त्या प्रकरणी आता एक त्रिस्तरीय समिती चौकशी करणार आहे आणि या समितीचे अध्यक्ष जे आहेत त्या जे रुग्णालयाच्या डीन पल्लवी सापळे या आहेत।